नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानियंत्रण संचार लेखा या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघाल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याचे डिटेल्ससुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेट, त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना आपल्या चॅनलवर येत राहतात. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून ठेवू शकता. जर तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की महानियंत्रण लेखा संचार हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट असून या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाऊन तुम्ही क्लिक केला तुम्ही डायरेक्ट या साईडवर येऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहता की हे दिलेले आहे PDF. या PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. या ठिकाणी पाहता की तुम्ही भारत सरकार म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे संचार मंत्रालय आणि दूरसंचार विभाग चे हे डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघाल्या, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहता की प्रधान नियंत्रक संचार लेखा कार्यालय म्हणजे प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कमिशन अकाउंट्स अशा प्रकारे डिपार्टमेंटचं नाव दिलेलं असून याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी दिलेलं आहे की द ऑफिस ऑफ प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कमिशनर अकाउंट्स मुंबई. त्याचप्रमाणे मुंबई 01 इन्व्हिटेड टू फिल अप द 30 पोस्ट इन सिनियर अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट. मित्रांनो म्हणजे या प्रकारे या ठिकाणी मित्रांनो सगळ्याचं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 30 जागा निघाल्यात अलग अलग पदासाठी. यामध्ये पद आहे सिनियर अकाउंटंट, त्याचप्रमाणे ज्युनियर अकाउंटंट, ग्रुप C, त्याचप्रमाणे लोअर डिव्हिजन आणि MTS अशा प्रकारे 4-5 पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी समोर आपण वाचूया की कार्ड्स ऑफ डिप्युटेशन बेसिक फॉर अ पिरियड ऑफ 3 years अकाउंटनरी ॲप्लिकेशन आर इन्व्हिटेड फ्रॉम इलिजिबल आर वेलिंग ऑफिसर्स. म्हणजे या ठिकाणी 3 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर या ठिकाणी पदं काढले आहेत. मित्रांनो या ठिकाणी जरी 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट असला तरी या ठिकाणी तुम्हाला जर का तुमचा कामाचा तपशील वगैरे चांगला असेल तर या कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी वाढू शकतात. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्हाला अवश्य अप्लाय करायचं आहे. म्हणजे तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की सदर हे 3 years या ठिकाणी दिलेलं आहे, पिरियड ऑफ 3 years म्हणजे 3 वर्षासाठी हा सदर कॉन्ट्रॅक्ट असून 3 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे. आणि जर का तुमचा कामाचा तपशील या ठिकाणी चांगला असेल, तुमची वागणूक त्याचप्रमाणे तुमचे काम वगैरे चांगले असेल तर या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्ट वाढू शकतो. त्यानंतर आता समोर आपण पाहूया की याला पगार वगैरे किती आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 18/12/2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ऑफलाईन या ठिकाणी सदर फॉर्म असून या ठिकाणी पाहताय की तुम्ही सेंड द ऑफिस ऑन द बिफोर 18/12/2024 म्हणजे 18 तारखेमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत किंवा सदर पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स सेंड करायचे आहेत. या ठिकाणी पाहताय की पद क्रमांक दिलेला आहे. नंबर 1 आहे पद. नेम ऑफ द पोस्ट आहे सिनियर अकाउंटंट. याला चांगल्या प्रकारे पगार आहे 35,400 ते 1,12,400 आणि याच्या जागा आहेत 12 व्हॅकन्सीज काढलेल्या आहेत सिनियर अकाउंटंटच्या. त्याचप्रमाणे ज्युनियर अकाउंटंटला ग्रुप C याला लेवल 5मध्ये आहे 29,200 ते 93,300. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क आहे ग्रुप C याला 19,900 ते 63,200 याच्या जागा काढल्या आहेत 13. त्यानंतर या ठिकाणी MTSचं पद आहे याला 18,000 ते 56,900 याच्या जागा काढल्या आहेत 5. अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर प्रमाणात पगार दिलेला असून तुम्ही जर का नोकऱ्या शोधत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चांगल्या प्रमाणात या ठिकाणी पगार दिलेला आहे, कारण त्याला जनरली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बेसवरच या ठिकाणी जागा काढत आहेत. CCA मुंबई, त्यानंतर पिनकोड अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला असून त्याचप्रमाणे या ठिकाणी टेलिफोन नंबर दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कॉल करून काही तुमच्या डाऊट्स वगैरे विचारू शकता. त्यानंतर या ठिकाणी ईमेल ID सुद्धा दिलेला आहे.
त्यानंतर या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. तुम्ही या वेबसाईटवर क्लिक करून भेटसुद्धा देऊ शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेली असून या PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील. सो मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.